छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विभागीय आयुक्त कार्यालयावरती विद्यार्थ्यांचा एक मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चामध्ये कराळे सर आले होते, त्यानंतर कांगणे सर आले होते, आमदार रोहित पवार देखील आले होते। मोठ्या संख्येने या ठिकाणी शिक्षक वर्ग देखील या ठिकाणी सहभागी झाला होता। मात्र आता ही रस्त्यावरची लढाई आहे, ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी कराळे सर माझ्या सोबत आहेत। तर काय सांगाल, आज विद्यार्थ्यांचा मोठा मोर्चा काढण्यात आला तर तुम्ही देखील या ठिकाणी सहभागी झाला। मला वाटते या सरकारनं MPSC ले बुधवारपेठ करून टाकली आहे। तिच्या तरी महिला इमानदारीनं पैसे कमावतात, हे त्याच्यापेक्षा बदतर झाले साले। यायले साधी भाषा समजत नाही। आम्ही आंदोलन केले का वर्ग 3 वर्ग 4च्या जागा 1000 रुपये फी आहे, ती MPSC ले डायव्हर्ट करा, कारण तिथं आम्हाला 265 रुपये 365 रुपये फी भरावी लागते। आणि दुसरी गोष्ट, परीक्षा MPSC वर विश्वास आहे आणि ऑफलाईन पद्धतीने घेते म्हणून विश्वास आहे, कारण आम्हाला रिस्पॉन्स शीट भेटते, कार्बन कॉपी। आमच्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तर आम्हाला क्लेम करता येते। यायनं ऑनलाईन मध्ये आम्हाला काही रिस्पॉन्स शीट भेटत नाही, आमचा कोणता प्रश्न चुकला माहीत पडत नाही। आणि आयोगाचं एखाद्या आन्सर की दिल्याच्या नंतर प्रश्न चुकला तर आम्हाला क्लेम करायचा असेल तर 200 रुपये लावते, म्हणजे तिथून कमिशन वेगळे। आणि म्हणते वर्षातून 3 वेळा परीक्षा घेईन, 3 वेळा परीक्षा घेईन म्हणजे 10 लाख पोरं 3 वेळा परीक्षा फी भरत, आणि 3 वेळा जर परीक्षा फी भरली 30 लाख पोरं झाले, आणि 1000 रुपये प्रत्येक पोराची फी, म्हणजे सरळ 3,000 करोड रुपयाचा ठीक आहे कमिशन, म्हणजे सरळ इन्कम जनरेट करत आहे। ती किती 1000 करोडचा? 3000 करोडचा। आता 3000 करोडचा इन्कम जनरेट कायच्यासाठी करत आहे तर सत्तेतले पैसे यायले कमी पडून राहिले। आणि जर IBPS ले टेंडर दिलं, ठीक आहे, TCS ले टेंडर दिलं तर तिथून बी कमिशन खाता येते। हे कमिशन ऑफलाईन घेतल्यावर खाता येत नाही, म्हणून यानं कमिशन खोरीचा धंदा MPSC मार्फत चालू केला। जी संवैधानिक संस्था आहे आर्टिकल 315 नुसार, तिले यानं बाजार बनवून ठेवलेला आहे, कोणी या आणि टिकली लावून जा, ठीक आहे। आणि तिला स्वायत्तता तिची खतम करून टाकली सरकार, म्हणून ते तशी MPSC वागून राहिली। आमचे म्हणणं आहे, ठीक आहे, हे वारंवार पोरायले चेक करत असते का पोरं जागे आहे का मेले आहे। जर पोरायनं आंदोलन केलं नसतं तर यानं याची प्रक्रिया लावून टाकली असती, पण पोरं जागे झाले। पोरायनं आम्हाला विनंती केली का सर हे ठीक आहे आमचा जीव घेणारी परीक्षा आहे, ही बंद झाली पाहिजे, म्हणून पोरांनी नियोजन केलं। वर्धेत आंदोलन झालं, अमरावतीत झालं, यवतमाळमध्ये झालं, चंद्रपूरमध्ये झालं, आता संभाजीनगरला झालं। पुढं पुण्यात आणि मुंबईत मोठं आंदोलन होईल, आणि तिथं सरकारले पॅन्टातच परसाकडं झाल्याशिवाय राहणार नाही, ठीक आहे। म्हणून सरकारनं अवकातीत राहावं आणि लवकर विद्यार्थ्याच्या हिताचा निर्णय घ्यावा, परीक्षा ऑफलाईन घ्यावी अशी मी विनंती करतो। कधी काही महाराष्ट्र आज संतांची भूमी म्हणून ओळखला जायचा, मात्र आज जर पाहिलं आपण सगळे फुटाफुटीत आहे, अनेक पक्षांतर झालेले आहे, अनेक पक्षामध्ये फुटाफुटी झालेले आहे। हे सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये पेपर फुटीचे जे काही लिंक आहे हे महाराष्ट्रामध्येच मिळत आहे। नाही, पेपर फुटीची लिंक UP बिहार व्हाया गुजरात आहे, म्हणजे आता हे जे TETचा पेपर फुटला हे UPचे लोक होते, ठीक आहे। आणि हा पेपर तिथं छापल्या जाते, ठीक आहे। आणि पेपर तिथं छापल्या जाते तर तिथून पेपर फुटून सरळ पेपर 1.5-2 लाख रुपयात विकून राहिला। नीटचा पेपर 70, 80 लाखात विकला चालला, आणि हे इतके हलकट आहे, म्हणजे हलकटच म्हणा लागेल, दुसरी भाषा नाही याच्यासाठी। कारण हे गेंडाची कातडी तरी बरी राहते, गेंड्याच्या कातडीपेक्षा याची जाड कातडी आहे। हे रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा स्वीकारायला तयार नाही, राजीनामा द्यायला तयार नाही, वरून हलकटासारखे पेपर फुटला तर हसतात, ठीक आहे, टिंगल टवायकी केल्यासारखे, म्हणजे पोरायचे जीव गेले। आणि हे हसून ते दुःख व्यक्त करते, त्याच्या कुटुंबापर्यंत तर कधी जात नाही संवेदना व्यक्त करायला, पण त्याच्यावर ठीक आहे त्या जखमेवर मीठ चोळायचं काम हे सरकार करत आहे। म्हणून पेपर ऑफलाईन झाला, आणि पेपर कलेक्टरच्या स्ट्रॉंग रूमला द्या ना, कलेक्टरवर रिस्पॉन्सिबिलिटी द्या, डायरेक्ट कलेक्टर निलंबित झाला पाहिजे। असा कसा पेपर फुटतो? MPSCचा पेपर 20 वर्षे झाली एक पेपर नाही फुटला आतापर्यंत। काऊन नाही फुटला? कलेक्टरच्या स्ट्रॉंग रूमला जाते, 10-11 वाजता पेपर असला का 9:30 त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे। हा, पारदर्शकता आहे ना। पेपर कसा कलेक्टरच्या स्ट्रॉंग रूमला राहिला, शील फोडताना पेपर पोरायला दाखवते, त्याच्या समोर शील फोडते, 2 पोराच्या सह्या घेते, ठीक आहे। आणि 24च पेपर राहते, बरोबर 24 एका रूम मध्ये बसते तर 24च पेपर, 24च OMR शीट, हे सगळी पद्धत आहे ना, ठीक आहे। आणि म्हणते मनुष्यबळ नाही, काऊन मनुष्यबळ नाही? रविवारी पेपर राहते, ठीक आहे। एवढे ग्रामसेवक आहे, तलाठी आहे, क्लरिकलचा स्टाफ आहे, प्रशासनासाठी पाशी महसूलचा, तो लावा ना। कोण म्हणते मनुष्यबळ नाही? काही लोकांना उडवाउडीचे उत्तर द्यायचे, जसे काही लोक चिवते आहे असे समजतात हे। नाही, कुठेतरी तुम्ही म्हटलं की पैसे छापण्यासाठी कुठेतरी विद्यार्थ्यांकडून हे लूटमार लुटमारच आहे ती। तुम्हाला सांगितलं 3000 कोटीचा, ठीक आहे, हे पैसा जनरेट करणार आहे। ते म्हणते ना, मुख्यमंत्री सांगितलं 3 वेळा घेणार आहे आम्ही, आणि विधानसभेत सांगितलं 3 वेळा घेणार, म्हणजे परीक्षा 3 वेळा फॉर्म भरून घेणार, जागा काढणार 2000 2,000, ठीक आहे। तुम्ही एखादा म्हणा 8000 जागा काढा ना, आणि तुम्ही एकच परीक्षा घ्या वर्षातून, 3 वेळा घ्यायची काय जरूरत आहे तुम्हाला, ठीक आहे। पोलीसचे पेपर आहेत, त्यानंतर म्हणजे राज्यामध्ये जे काही एक्झाम केल्या जातात त्या सगळेच पेपर फुटायला लागले त्याच्यामध्ये। सगळे पेपर फुटायला लागले, म्हणजे यायचं सरकार जे आहे, यायचं प्रशासन मिळून आणि सरकार मिळून सगळे हे धंदे चालू आहे।
ठीक आहे, म्हणजे तुम्ही अधिकाऱ्याकडे कंप्लेंट करायला जा, तोही बी खाऊ नाही, मंत्र्याकडे करायला जा, तो बी खाऊ नाही, तर कोणीच कोणाचं ठीक आहे उष्ट भांड उघडं करायला तयार नाही आहे. यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान होतंय, हा. विद्यार्थ्याचं वय वाढत अरे आता मी टीईटीचं आंदोलन केलं ना, विद्यार्थ्याचं 150 विद्यार्थी म्हणून राहिले का आम्हाला फिनिक्स अकॅडमी पाहिजे. माही अकॅडमी बॅन केली आणि खोट्या अकॅडमीला मान्यता दिली. ज्यानं टेंडर भरले नाही त्याने 3 जिल्ह्यातलं टेंडर दिलं आहे, 3 ठीक आहे, स्पेक्ट्रम सारखी अकॅडमी. आणि मी तिथं बसलो तर पोरायले आदेश काढला TIT आयुक्तानं का या परीक्षा हे म्हणजे पोलीस भरतीची प्रक्रिया लांबली, त्याला कराया मास्तर जबाबदार आहे. अबे साले तुम्ही पैसे खाऊन राहिले, कमिशन खाऊन राहिले, मी नाव दिले, त्याचे प्रूफ दिले तुमच्यापाशी, तुम्ही आचारसंहितेत टेंडर दिलं त्या संस्थेला ज्यानं फॉर्मही भरला नाही. हा, कराळे मास्तर कुठेतरी ठोस भूमिका घेतात, सरकारच्या विरोधात बोलतात आणि विद्यार्थी बाजू मांडतात म्हणून कराळे मास्तर कारवाई होती. हो हो, ते आहेच ना. म्हणजे काय करायचं, पहिले केसेस दाखल करायच्या, कोर्टाच्या चक्रा मारायला लावायच्या, ठीक आहे, टाइम बर्बाद करायला लावायचा, इतकं व्यस्त करून टाकायचं का त्याला दुसरं कामच राहिलं नाही पाहिजे. आणि मानसिक खच्चीकरण केल्यावर आर्थिक खच्चीकरण करायचं. उद्या कराया मास्तर इकॉनॉमिकली स्ट्रॉंग झाला तर ह्या आपल्यासोबत भांडू शकते उद्या, ठीक आहे. म्हणून याचं आर्थिक खच्चीकरण कसं करायचं अशी व्यवस्था यानं सुरू केली आहे. हे सगळं जाणून बुजून. हा, जाणून बुजून आहे. आणि प्रूफ आहे मायापाशी, देवेंद्र फडणवीसनं सही मारली आहे माझ्या फाईलवर. एवढाला मोठाला माणूस इंटरेस्ट घेऊन राहिला मायात, म्हणजे मी किती मोठा माणूस असं तुम्ही विचार करा. ते तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आहेच. माझ्या फाईलवर CS ने लिहिते, चीफ सेक्रेटरी लिहिता, मी अगोदर या संस्थेवर कारवाई करायला सांगितलेली आहे. तर ठीक आहे, चीफ सेक्रेटरी म्हणते का तुम्ही स्वतः लक्ष घालावं आणि मला अवगत करावं. पुढची भूमिका काय असणार आहे तुमची यापुढे? जे काही ऑफलाईन तुम्हाला हवं आहे, ऑनलाईन जर पद्धत रद्द केली नाही आणि TET पेपर संदर्भात जे काही पेपर फुटले, नीट असेल किंवा TET, याच्यावरती जर ठोस कारवाई झाली नाही तर पुढची भूमिका काय? पुढची भूमिका हेच राहील का आमचं आंदोलन पुण्यात राहील आणि त्याच्यानंतरचं आंदोलन डायरेक्ट धडक मंत्रालयावर देवेंद्र फडणवीसच्या घरावर राहील. आज जी तुमची एकजूट पाहायला मिळाली, सर्व विद्यार्थी असेल, त्याचबरोबर शिक्षक वर्ग असेल आणि रोहित पवार देखील या आंदोलनामध्ये सहभागी, ही एकजूट कुठेतरी कायम राहणार. हो, बिलकुल कायम राहणार, काऊन नाही राहणार. ठीक आहे, त्याचीच ताकद आहे का हे सगळे विद्यार्थी संभाजीनगरचे एकत्र झाले आणि चांगली गोष्ट आहे, विद्यार्थ्याची एकजूट दिसून राहिली. मागं असा GR 238 गव्हर्नमेंटच्या क्षेत्रातल्या नोकऱ्या सगळ्या खाजगीकरण केल्या त्यानं. मी आंदोलन केलं 7 दिवस, सरकार असं ऐकून नव्हतं राहिलं. मग अवकातीवर आलो, डायरेक्ट मग त्याच्या भाषेत मोदीचं चित्र घेतलं, चाय विकतानी डायरेक्ट दुकान टाकलं, मोदी चायवाला, रिकाम टेकडा चिवडा सेंटर आणि बेरोजगार पकोडावाला, आणि 3 दुकानं टाकले. ते व्हिडिओ एवढे व्हायरल झाले का तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर महाराष्ट्रभर आंदोलन पेटले आणि सरकारले 8 दिवसात GR मागं घ्यायला लागले. नक्कीच आपण पाहिलं ते होते कराळे सर, ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये TET प्रकरण असेल, जे काही ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन करण्यात यावे आणि अनेक मुद्द्यावरती छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा धडकला होता. यामध्ये शिक्षकगण देखील मोठ्या संख्येने हजर झाले होते. मात्र सर्वात महत्वाचं हेच आहे की आज जे आंदोलन झाले आणि यापुढे आंदोलन होणार आहे, तत्पुरतीच सरकार काही यावरती ठोस उपाययोजना राबवणार आहे का, की हे आंदोलन असे चालू राहणार आणि विद्यार्थ्यांची जे काही परवड होत आहे, ज्या पद्धतीने त्यांची मानसिक त्यांची छळ होत आहे, हा कुठे थांबला गेला पाहिजे. मात्र सरकार या भूमिकेकडे कसं पाहतं देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. संजय आयर, ALS मराठी, छत्रपती संभाजीनगर.